माझ्या प्रिय बंधू भगिनींनो नमस्कार. आजच्या भागात आपण जाणून घेऊया हक्क सोडचे कोणकोणते प्रकार आहेत आणि हक्क सोड पत्र रद्द करून घेता येते का. पहिल्यांदा आपण जाणून घेऊया हक्क सोड पत्राचे कोणकोणते प्रकार आहेत. हो, हक्क सोड पत्राचे सुद्धा प्रकार आहेत. हक्क सोड पत्र म्हटलं की पहिल्यांदा आपल्याला लाडक्या बहिणीचीच आठवण होते. खरं तर नातेसंबंधांमध्ये आपण हक्क सोड पत्र कोणाकडनंही करून घेऊ शकतो. उदाहरणार्थ वडिलांकडनं, आईकडनं, भावांकडनं हक्क सोड पत्र आपण करून घेऊ शकतो. पण हक्क सोड पत्र म्हटलं की पहिल्यांदा आपल्याला आठवते ती आपली आत्याच. आता आत्यालाच धरून आपण पहिल्यांदा जाणून घेऊया वडिलोपार्जित मालमत्तेतील हक्क सोडपत्र. आता वडिलोपार्जित मालमत्तेत म्हणजेच आजोबांच्या प्रॉपर्टीमध्ये ज्या वेळेस आत्या ही तिचा हक्क सोडून देते त्यावेळेस ते वडिलोपार्जित मालमत्तेचे हक्क सोडपत्र असे ओळखले जाते. ज्यावेळेस आपण हक्क सोडपत्र तयार करून घेतो त्यावेळेस नक्की नेमक्या कोणत्या प्रॉपर्टीतला हक्क सोड आत्याने करून दिला आहे ते नमूद करणं अत्यंत आवश्यक असतं. आता ज्यावेळेस आजोबांची प्रॉपर्टी असते त्यावेळेस ती वडिलोपार्जित प्रॉपर्टी होते आणि आत्या काही वेळेला तिचा वडिलोपार्जित प्रॉपर्टीचा हक्क सोडून देते. दुसरा आहे स्वकष्टार्जित मालमत्तेतील हक्क सोडपत्र. म्हणजेच ज्यावेळेस आत्या तिच्या वडिलांचा प्रॉपर्टीतला हिस्सा स्वतःहून सोडून देते त्यावेळेस ते स्वकष्टार्जित मालमत्तेतील हक्क सोडपत्र होते. म्हणजेच वडिलांनी, आत्याच्या वडिलांनी म्हणजेच तुमच्या आजोबांनी एखादी प्रॉपर्टी स्वकष्टाने खरेदी केली असेल आणि त्या प्रॉपर्टीमध्ये वाटणी करण्याची वेळ येते त्यावेळी आत्या म्हणते की मला ही वडिलांची प्रॉपर्टी नको, त्यावेळेस ते होते स्वकष्टार्जित मालमत्तेतील हक्क सोडपत्र. तिसरा आहे मोबदला घेऊन केलेले हक्क सोडपत्र. मोबदला घेऊन केलेले हक्क सोडपत्र म्हणजेच ज्यावेळेस आत्या हक्क सोडपत्र करताना त्या बदल्यात काही रक्कम स्वतःला मागते त्यावेळेस ते विथ कन्सिडरेशन म्हणजेच पैसे घेऊन हक्क सोडपत्र करून दिले म्हणजेच मोबदला घेऊन केलेले हक्क सोडपत्र. चौथा आहे विना मोबदला हक्क सोडपत्र. काही वेळेला आत्या खूप चांगली असते ज्यावेळेस ती काहीही मोबदला न घेता तिचा हक्क सोडून देते. तिची फक्त एवढीच अपेक्षा असते की भावाने आणि भावजईने तिच्याशी चांगलं राहावं, चांगलं वागावं. त्यावेळेस असतं विना मोबदला हक्क सोडपत्र. म्हणजे आत्या म्हणते की नाही, तुम्ही फक्त माझ्याशी चांगलं राहा, बाकी मला काही नको. ते होतं विना मोबदला हक्क सोडपत्र. आता पाचवा आहे संपूर्ण हक्क सोडपत्र. म्हणजे संपूर्ण वडिलोपार्जित, स्वकष्टार्जित अशा ज्या प्रकारच्या प्रॉपर्टी आहेत त्या सर्व प्रॉपर्टींवर आत्याने हक्क सोडपत्र करून दिले म्हणजेच संपूर्ण हक्क सोडपत्र. असा उल्लेख हक्क सोडपत्रामध्ये येणं अत्यंत आवश्यक असतं. नाहीतर भविष्यात अनेक लिटिगेशन्सला सामोरी जाऊ लागू शकतं. सहावा आहे अंशतः हक्क सोडपत्र. ज्यावेळेस आत्या एकाच गावात दिलेली असते म्हणजे भाऊ बहीण एकाच गावात असतात, मग त्यावेळेला आत्या काही वेळेला म्हणते की मला ही शिवकडची जमीन मला असू दे आणि ही दुसरी जी जमीन आहे गावातली ही तुला घे, कारण मी शिवच्या तिकडं राहते त्यामुळे ती जमीन मला दे आणि ही जमीन तुला घे. म्हणजेच अंशतः हक्क सोडपत्र म्हणजे थोडा हक्क तिने सोडून दिलेला आहे आणि थोडा स्वतःकडे ठेवलेला आहे.
जर आपल्याला हक्क सोडपत्र रद्द करून घ्यायचं असेल तर त्याला कोर्टातूनच रद्द करून घ्यावे लागते. म्हणजेच आपल्याला तसा कोर्टात दावा करावा लागतो की हे हक्क सोडपत्र रद्द करून मिळावे. दस्त कार्यालयात जाऊन ते हक्क सोडपत्र पुन्हा रद्द करता येत नाही. त्यामुळे ज्यावेळेस रजिस्टर हक्क सोडपत्र करून देता त्यावेळेस तुम्ही व्यवस्थित विचार करून वाचून ते हक्क सोडपत्र करून दिले पाहिजे. शक्यतो रजिस्टर केलेले हक्क सोडपत्र हे साबित करणं खूप अवघड असते. त्यामुळे अत्यंत काळजीपूर्वक जर का रजिस्टर हक्क सोडपत्र रद्द करूनच घ्यायचे असतील तर ह्या काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत, त्या मुद्द्यांमध्ये तुम्हाला ते सिद्ध करावे लागेल की हे हक्क सोडपत्र तुम्हाला का रद्द करून पाहिजे आहे. त्यातला पहिला फसवून करून घेतलेले हक्क सोडपत्र. म्हणजेच दस्त वेगळा असतो, सांगितलेलं वेगळं असतं, दस्त कार्यालयात दस्त वाचून वेगळा दाखवलेला असतो आणि सही मात्र वेगळ्याच दस्तावर घेतली जाते. म्हणजेच हक्क सोडपत्रावर सही घेतली जाते आणि त्यातला मजकूर काही जादा समाविष्ट केला जातो किंवा काही मजकूर काढून टाकला जातो आणि वाचून दाखवताना मात्र वेगळंच वाचून दाखवलं जातं. याचा अर्थ काय की ते हक्क सोडपत्र फसवून केलेले आहे. दुसरा आहे धमकी, जबरदस्ती किंवा अनुचित दबावाखाली केलेले हक्क सोडपत्र. म्हणजेच काही वेळेला मी असं वागेन तसं वागेन किंवा भांडण करून, जबरदस्ती करून किंवा जीवे मारण्याची धमकी देऊन जबरदस्तीने एखादं हक्क सोडपत्र करून घेतलं असेल तर ते सुद्धा आपण ते कोर्टातून रद्द करून घेऊ शकतो. तिसरं आहे चुकीची समजूत घालून घेतलेले हक्क सोडपत्र. चुकीची समजूत घातली जाते की हे हक्क इथे तुम्ही सही करा, इथे परत काही घडणार नाही किंवा ही सही केल्यानंतर तुमचे काही हक्क जाणार नाहीत, अशी चुकीची समजूत घातली जाते. किंवा काही वेळेला सांगितलं जातं की वारसा नोंदीसाठी तुझी सही लागणार आहे, त्यामुळे तू सही कर आणि तो वारसा नोंदीचा अर्ज नसून तो हक्क सोडपत्राचा दस्त असतो. अशा प्रकारे चुकीची समजूत घालून केलेले हक्क सोडपत्रसुद्धा आपण कोर्टातून रद्द करून घेऊ शकतो. चौथा आहे मानसिकदृष्ट्या असमर्थ व्यक्तीकडून करून घेतलेले हक्क सोडपत्र. म्हणजेच एखादी व्यक्ती म्हणजे आत्या मानसिकदृष्ट्या व्यवस्थित नसेल, म्हणजे ती तिचे निर्णय व्यवस्थित घेऊ शकत नसेल किंवा ती एखाद्या प्रचंड तणावाखाली असेल किंवा एखाद्या मानसिक त्रासामध्ये ती असेल आणि अशा वेळी तिच्याकडून जे हक्क सोडपत्र करून घेतले आहे ते हक्क सोडपत्रसुद्धा आपण रद्द करून कोर्टातून मागू शकतो. पाचवा आहे बनावट सही किंवा बनावट कागदपत्रांवर आधारित हक्क सोडपत्र. काही वेळेला आत्याची बनावट सही मारली जाते, तिचा अंगठा, तिला लिहिता वाचता येत नसेल तर तिचा अंगठा उठवला जातो, म्हणजे तिचा अंगठा भासून दुसऱ्याचाच अंगठा उठवला जातो. किंवा बनावट कागदपत्र म्हणजे मगाशी मी सांगितलं त्या पद्धतीने कागद दाखवायचा एक आणि सही घ्यायची वेगळ्याच कागदावर. अशा काही बनावट कागदपत्रांवर सही घेतली असेल तर ते सुद्धा हक्क सोडपत्र रद्द करून घेऊ शकतो. आता हे ज्या 5 गोष्टी मी सांगितल्या आहेत की फसवून, धमकी देऊन, चुकीची समजूत घालून, मानसिकदृष्ट्या असमर्थ किंवा बनावट सही, बनावट कागदपत्र, ह्याच्यापैकी कुठल्या तरी एका मुद्द्यावर ठाम राहावं लागतं. सगळेच मुद्दे आपण आपल्या दाव्यामध्ये घेऊ शकत नाही की ती मानसिकदृष्ट्या पण ठीक नव्हती किंवा ती बनावट सही होती किंवा ती धमकी देऊन केलेलं होतं किंवा फसवणूक करून केलेलं होतं. इतके सगळे पॉईंट्स आपण एकात घेऊ शकत नाही. कुठल्या तरी एकाच मुद्द्यावर आपल्याला ठाम राहावं लागतं आणि जेव्हा त्या एका मुद्द्यावर आपण ठाम राहतो की ह्या मुद्द्याला धरूनच आमचं असं म्हणणं आहे की वकील हे जे हक्क सोडपत्र आहे ते रद्द करून घ्यायचंच आहे, तर त्यासोबत
त्याचे पुरावेसुद्धा कोर्टात आपल्याला गोळा करून द्यावे लागतात. त्यामुळे ज्यावेळेस आपली तयारी असेल की आपल्याला हक्कसोडपत्र रद्द करूनच घ्यायचं असेल, त्यावेळेस त्याच्या संबंधित सर्व पुरावे गोळा करून मगच वकिलांकडे जावे, जेणेकरून वकिलांना ड्राफ्टिंग करायला, दावा तयार करायला सोपा पडतो आणि ऐन वेळेला ज्यावेळेस हिअरिंगला काम लागतं त्यावेळेस साक्षीदार शोधाशोधी करण्याची गरज पडत नाही, पुरावे शोधाशोधी करण्याची गरज पडत नाही. आधीच सर्व आपलं तयार असलं प्रकरण की पुन्हा आपल्याला कोर्टात तारखांवर तारखा, मुदतींवर मुदती मागाव्या लागत नाहीत. म्हणजेच हक्कसोडपत्रसुद्धा रद्द करून घेता येतं, पण त्यासाठी कोर्टात दावा करावा लागतो. आणि जेव्हा रजिस्टर हक्कसोडपत्र असतं तेव्हा थोडं मुश्किल असतं ते सिद्ध करणं की जे मगाशी पॉईंट सांगितले त्या अनुषंगाने तुमच्या बाबतीत अन्याय घडला आहे आणि हे हक्कसोडपत्र रद्द करून पाहिजे. हे थोडं अवघड असतं. तरी पण आपल्याकडे जर का आपल्याला वाटत असेल की हे सक्षम पुरावे माझ्याकडे आहेत आणि या पुराव्याच्या आधारे मी हक्कसोडपत्र रद्द करून घेऊ शकते, तर अवश्य तुम्ही तसा दावा कोर्टात करू शकता. आणि ह्या हक्कसोडपत्राच्या आधारे समजा सातबाऱ्याला नोंद झाली असेल, तसा फेरफार झाला असेल, तर तशा फेरफारला सुद्धा तुम्ही रेव्हेन्यू कोर्टात चॅलेंज करू शकता आणि त्या हक्कसोडपत्राच्या आधारे झालेली नोंद रद्द व्हावी अशी मागणी तुम्ही महसूल खात्यात अर्ज देऊन करू शकता आणि तशा नोंदीही रद्द करून घेऊ शकता आणि पूर्ववत आपली नावं भोगावतदार सदरी चढवू शकता. अशा प्रकारे आजच्या भागात आपण हक्कसोडपत्राचे कोणकोणते प्रकार आहेत हे जाणून घेतले. तसेच हक्कसोडपत्र रद्द करून घेता येते का आणि ते रद्द करून घेण्यासाठी कोर्टात कशा प्रकारे आपण आवाहन देऊ शकतो हे जाणून घेतले.